हॅलो गाईज, कसे आहात मित्रांनो? सो कालचा जो माझा व्लॉग होता त्याच्याबद्दल मला कोण अजून काही बोललेलं नाही. क्या किया तूने? फक्त माझी मम्मीने मला खूप ऐकवलंय. तर त्या ब्लॉगबद्दल सर्वांना सॉरी. मला माहिती आहे माझे क्लायंट्स बघतात, माझे जे पण आपलं नाव नाही आठवत आहे, कुठे होतं यार, माधवबाग. सो माधवबागमधले जे माझे वयस्कर क्लायंट होते ते व्लॉग बघतात. सो मला असे व्लॉग्स टाकायला नाही पाहिजे असं मला वाटत होतं. पण मला पण असं होतं की जे नॅचरल गोष्टी आहेत त्या ऑब्व्हियसली त्या आता वयाने जास्त आले आहेत. माझी मम्मी इव्हन झाले, तर आत्ता पण ते गेल्यानंतर म्हणजे अशा त्यांच्या एजच्या ग्रुपबरोबर ते असे चिल मारतात. तर मी पण त्याच गोष्टी दाखवल्यात. तर त्याच्याबद्दल प्लीज वाईट वाटून घेऊ नका, आणि काय असेल तर प्लीज माफ करा. तो व्लॉग पण मी डिलीट नाही करणार, सॉरी. जस्ट बिकॉज माझा टार्गेट आहे की 100 दिवसामध्ये 100 ब्लॉग्स टाकायचे होते, ते मी टाकलेत. आता 365 डेजमध्ये मला 365 ब्लॉग्स टाकायचे. तो हा माझा टार्गेट आहे, त्यामुळे मी हा ब्लॉग डिलीट करू शकत नाही. आणि सॉरी, परत बोलतो. तर आजचा माझा व्लॉगचा कन्सेप्ट आहे की मी इकडनं लास्ट टाईम मी एक ब्लॉग टाकलेला मोटो व्लॉगिंगचा. ते मी जोगेश्वरीवरनं मालाडला चाललेलो. खूप जास्त ट्रॅफिक होतं, खूपच जास्त ट्रॅफिक होतं. मला कोणते कमेंट्स वगैरे आत्तापर्यंत तरी येत नाहीत, एका दुसरा आला तर, पण अदरवाईज तर येतच नाहीत. तर कोणी मला काही सजेशन नाही मागितलं, काय नाही मागितलं, तरीसुद्धा मला आज असा सीन आहे की मला ना तिकडच्या क्लायंट बोलत होते की तुम्ही बाईक नेण्यापेक्षा ना मेट्रोने या. तर आज मी बाईक म्हणजे मी आणली आहे, ती घेऊन जाईन, एका सेफ जागी लावीन आणि मी पुढचं ट्रॅव्हल जे आहे मेट्रोने करेन. मी लास्ट टाईम जे मेट्रोने ट्रॅव्हल केलेलं ना ते अंडरग्राऊंड मेट्रोचं ट्रॅव्हल होतं. आणि त्याच्या आधी मी केलेलं ते तर मी लमसम खूप टाईम झाला, ते घाटकोपरला जायचो मी सेशन केला त्या टायमाला. तर खूप जास्त डिफरन्स आहे दोघांच्या ह्याच्यामध्ये. लास्ट टाईम तर म्हणजे गेलेलो तेव्हा तर खूप एन्जॉय केलेलं मी. माझ्यासाठी तो खूप चांगला व्लॉग होता. मी पहिल्यांदा ते आउटसाईड शूट करत होतो. तर हा आजचा व्लॉग माझा मेट्रोचा असेल मालाडपर्यंत. अभी मजा आएगा ना भिड़ो. फायनली हे जोगेश्वरी ईस्टचं मेट्रो स्टेशन आहे. पहिल्यांदा मी इकडे आलो आणि गाडी इथे पार्क करून ठेवलं. मला माहीत नाही गाडी इकडनं उचलतात काय करतात, पण पहिल्यांदा ह्या साईडच्या मेट्रोने मी ट्रॅव्हल करतो. घाटकोपर वगैरे साईडने तर मी केलेलं आहे. तर बघूया, सेम सिस्टम असेल तर चांगलं आहे. आणि माझ्याकडे कॅश 1 रुपया नाही. तर हे ऑनलाईन तिकीट निघतं नाही निघतं माहिती नाही. ऑनलाईन तिकीट निघायला पाहिजे, कारण घाटकोपरच्या इथे तर निघतं. परत त्याला अंडरग्राऊंड रोडच्या इथे पण निघत होतं. थोडं तिकडच्या मेट्रो स्टेशनचं नाव पण नाही माहिती मला, ते पहिला बघायला लागेल. मेट्रो स्टेशनचं नाव काय आहे यार, सरांना कॉल करायला लागला मला. कॉल करू. मला माहिती असेल तर अंडरग्राऊंड रोडच्या इथे ना तर शूटिंग पण अलाउड नव्हती. आता इकडचं मला माहीत नाही. वीडियो कसं काटणार, त्या टाइमाला पण काढलेली आपण. इसमें भी एक नया मतलब बात पता चली है कि आप ऑनलाइन टिकट भी निकाल सकते हो. आपका वो व्हाट्सएप पे हाई भेज दो, सारे डिटेल्स कर दो. वहाँ पे एक अविनाश और अमित करके लड़का था, काफ़ी ज़्यादा हेल्पफुल था. मैं आपको एक प्रोसेस बताऊंगा, काफ़ी अच्छा है. काफ़ी मुझे अच्छा लगा कि इसमें व्हाट्सएप पे आप डालो. ये फंस गया. आता हिंदीमध्ये बोलतो आहे कारण की मला पण थोडंफार काइंड ऑफ दोन्ही ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. मोस्टली मला बोलायचं असतं मराठी, पण मी क्लायंटसोबत बोलतो हिंदी, त्यामुळे हे थोडं कन्फ्युजन होतं. तर ऑनलाईन प्रोसेसमध्ये त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही त्यांना हाय पाठवा, तुमचं डेस्टिनेशन सेंड करा. तर तुमचं प्राईस किती आहे ते प्रॉपर टाकल्यावरती तुम्ही स्कॅनर थ्रू पैसे पाठवू शकता. खूप चांगलं आहे, मी येताना दाखवतो तुम्हाला. या व्हिडिओसाठी मी एक मेट्रो स्टेशन सोडली, ते म्हणजे एक मेट्रो सोडली, मेट्रो स्टेशन एक मेट्रो सोडली. सो या मेट्रोमधून ट्रॅव्हल करत असताना बऱ्यापैकी चांगलं वाटलं. जस्ट बिकॉज गाडीवरनं जात असताना तुम्ही बघितलं असेल एवढं जास्त ट्रॅफिक, परत त्यानंतर गरमी, त्यामध्ये परत रेनकोट घाला, पाऊस आला तर थांबा. त्यापेक्षा मला हे इझी वाटलं. 40 रुपये 20 रुपये जातो ना, 20 रुपये येताना एकदम सॉर्टेड. तिकीटसाठी लाईन लावायची गरज नाही, काय नाही. आता पुढचं ट्रॅव्हल, आता पुढे वॉकिंग आहे ते वेगळी गोष्ट आहे. तर स्कॅन केलं आणि बहुतेक वेळी जास्त करून लक्ष दिलं की
व्हिडिओ काढत असताना कोण परत चला बोलायला नाही आलं पाहिजे भाई. कोण बोललं ना तर बेइज्जती झाली तर भाई परत चला सर्व डिलीट करायला लावतील. त्यामुळे त्या गोष्टीसाठी एकदम सिलेक्टेड व्हिडिओ घेतल्या. पण मजा आली, चांगलं आहे. AC मधून ट्रॅव्हल करण्यासाठी 20 रुपये काय आहे. भाई हा काय सीन आहे यार. मी जेव्हा येतो गाडीने आलो 3दा-4दा तर मला हे पूर्ण जाम भेटला आणि आता बघतोय तर हा पूर्ण रस्ता खाली आहे. काय गाड्या जातात आहे सुसाट. त्याला याला नशीब बोलायचं काय बोलायचं. थोडा रस्ता खाली आहे, एवढ्या फास्ट गाड्या जातात आहे. आणि त्या दिवशी मी येतो तो माझा व्हिडिओ बघा आणि थोडी हलत नव्हती गाडी एकदा पण. जब कभी भी मैं ब्लॉग शूट करता हूँ ना भाई मुझे हमेशा लेट होता है. कोई भी ऐसा यूट्यूबर है जो मेरे से रिलेट करता है तो प्लीज़ भाई कमेंट कर देना. जैसे को पता नहीं क्यों. और यहाँ पे अभी अंधेरा है तो मेरे कैमरे का क्लियरिटी भी थोड़ा डाउन हो जाएगा. अगर मैं पहला मेट्रो नहीं छोड़ता ना भाई ऑन टाइम था. पहली बार ऐसा होता कि मैं ब्लॉग शूट कर रहा हूँ और ऑन टाइम पहुँचता. ऐसा बहुत कम बार होता है कि मैं अरे हुआ ही नहीं है अभी तक. अभी जा रहा हूँ वॉकिंग जाने की हैबिट नहीं है. कोई फ़र्क नहीं पड़ता है. अभी सबसे इम्पोर्टेंट पार्ट जो है ये ब्लॉग में वो सबसे लास्ट में आएगा, देखना. A few moments later. तो अभी शॉन का सेशन ख़त्म हुआ है और देखो एकदम कड़क व्यू है. तो अभी मैं आपको बताता हूँ टिकट का कैसे निकालना है. टिकट निकालने का काफ़ी अच्छा और इजी तरीका रखा है इन लोगों ने. बाकी 2 मेट्रोज़ में मुझे वो चीज़ नहीं दिखी. घाटकोपर में अभी चालू हुआ होगा तो पता नहीं, बट अंडरग्राउंड रोड में तो ये था ही नहीं. वहाँ पे भी वीडियो शूटिंग अलाउड नहीं था, यहाँ पे भी वीडियो शूटिंग अलाउड नहीं है. तो अभी मैं आपको करके दिखा. तो अभी फिर से वॉकिंग मेट्रो की तरफ आया हूँ. वो टिकट का भाई मेरा क्या पता क्या प्रॉब्लम है, बट मुझे ऐसा दिखा रहा है कि टिकट मेरा ऑलरेडी है वैलिड. तो मे बी मैं वही स्कैन करके रिटर्न जाता हूँ. क्या मैं ट्राई कर रहा हूँ. मैं बच रहा है तो क्यों छोड़ूँ. देखेंगे जाते आते. मे बी 2 बार तिकीट निकाला होगा. उससे ऐसा कुछ किया था मुझे याद नहीं आ रहा है. देखता हूँ. स्वतः काही रिझनमुळे ते पॉसिबल झालं नाही तर मी रेग्युलर तिकीट काढली. फक्त माझं गुगल पेचं स्कॅन केलं आणि मला हे तिकीट काढून दिलं. तर खूप इझी प्रोसेस आहे, करायला मजा आली. तर थोडं जातो घरी आणि चिल मारतो. आता गाडी कधी बघतो असं झालं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा.